हॅलो एव्हरीवन. आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वेव्ह ऑप्टिक्स. वेव्ह ऑप्टिक्समध्ये असणाऱ्या रिलेटेडमध्ये बोर्डाच्या पॅटर्नमधले काही क्वेश्चन्स, ज्याचे 1, 2, 3 आणि 4 मार्क्सचे क्वेश्चन आपण याच्यामध्ये पाहणार आहोत. तर बघा, यामध्ये काय सांगितलंय. मल्टिपल चॉईस क्वेश्चनमध्ये 1 मार्क्स स्टार्टिंग करूया. वेन अ लाईट ट्रॅव्हल फ्रॉम वन अँड ऑप्टिकली रेअर मीडियम टू डेन्सर मीडियम, इथं या ठिकाणी सांगितलं होतं. जर एखादं वेव्ह रेडियल मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये जर जात असेल तर तो 100% त्याच्या वेव्हलेंथवर डिपेंडेंट असतो. त्याच्यामध्ये असणारे स्पीड हे कमी होत जाते आणि चेंज इन द देअर वेव्हलेंथ. ओके, त्याचं काय बदलतं तिथं? वेव्हलेंथ बदलते. ओके, इथे लक्षात ठेवा, हा ऑप्शन नंबर ए हे बरोबर आहे. ओके, रेडियल मीडियममधून डेन्सर मीडियममध्ये ट्रान्सफर होत असताना त्याचं जे बदलत असणारा फॉर्मेशन आहे तो वेव्हलेंथचा असतो. लाईट वेव्ह, आता आपल्याला माहित आहे या ठिकाणी ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट दाखवलेलं आहे इथं 500. हे आपण प्रॉब्लेममध्ये व्ही बरोबर लॅम्बडा बाय या ठिकाणी हिंट पण दिलेली आहे. व्ही बरोबर सी बाय लॅम्बडा. सी म्हणजे या ठिकाणी दाखवलेलं सी जे ती स्पीड ऑफ लाईट असते आहे ना, स्पीड ऑफ लाईट. स्पीड ऑफ लाईट जे की 3 × 10⁻8 मीटर पर सेकंद असते, जे आपण इथं वापरलेले आहे. आणि ए यूची व्हॅल्यू असते 10⁻−10. ओके, ए यूची व्हॅल्यू इथं लक्षात ठेवा. एक ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणजे काय असते? 10⁻10. ओके, 10⁻−10. ओके, तर पुढे जाऊया. लाईट फॉलोज वेव्ह नेचर बिकॉज, आता जे लाईट वेव्ह जे आहे ते नेचरमध्ये जे फॉलो होत असतात, वेव्ह नेचरमध्ये असणारे जे असतात ते एक्झिबिट इन द फेनॉमेनॉन ऑफ द इंटरफरन्स. इंटरफरन्सवरती डिपेंडेंट असतात. म्हणजे ऑप्शन नंबर सी सांगितलेलं आहे, लाईट एक्झिबिट द फेनॉमेनॉन ऑफ द इंटरफरन्स. ओके, त्यानंतर बघा क्वेश्चन नंबर 4 पाहणार आहोत आपण या ठिकाणी. Young's double slit experiment in a carries out using the green, red, blue light, one color at a time. The fringe with the recorded R या सेकंड सांगितलेलं फॉर्मेशन आहे VG, VR अँड VW. या संग सांगितलेले जे तुम्हाला सांगितले ग्रीन, त्यानंतर ब्ल्यू आणि रेड, त्याच्यामध्ये लक्षात ठेवा सगळ्यात हायली फ्रिंज विड्थ जे असतं ना ते असतं वेव्हलेंथवर, आणि सगळ्यात जास्त म्हणजे इथं रेड, त्याच्यानंतर ग्रीन आणि त्याच्यानंतर ब्ल्यू असं फॉर्मेशन आहे. म्हणजे रेड, ग्रीन, ब्ल्यू हे तिघाचं या ठिकाणी फॉर्मेशन विचारलेलं आहे, किंवा हे ऑर्डर पण तशीच राहणार आहे. ठीक आहे, आता इथे सांगा पार्ट डिफरन्स बिटवीन द टू वेव्स मीटिंग एट द, बघा दोन पार्ट डिफरन्स मध्ये दोन वेव्स आहेत, ते एका पॉइंटला जाऊन कुठेतरी भेटत आहेत, आणि त्याचं आहे 11/4 लॅम्बडा. 11/4 लॅम्बडा जे दिलं गेलेलं आहे या ठिकाणी तो स्मॉल तुमचा डेल्टा एल असेल. ठीक आहे ना, हा जो दिलेला गेलेला आहे तो कोण आहे? डेल्टा एल असतो, डेल्टा एल. आता फॉर्म्युलाच आपल्याकडे 2π/λ इंटू 11/λ हे तुम्हाला दिलं गेलेलं आहे 11/4 लॅम्बडा. फॉर्म्युला आपल्याकडे कोणता आहे? हे वाला. हा फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू पुट केली. बघा 2π/λ जशाला तसं 11/4 लॅम्बडा, या ठिकाणी लॅम्बडा लॅम्बडा गेट कॅन्सल, 2 गेट कॅन्सल, 11π/2 म्हणजे एन पीट बीट दोन्ही 4. इथं भाग देऊया, 2 2 नाही कट होणार, 2चा भाग जाणार, म्हणजे 11/2π. विच ऑफ द फॉलोइंग कॅनॉट बी प्रोड्यूस द कोहेरेंट सोर्स. हे प्रिझम याचं एक बेटर एक्झाम्पल आहे, जे की कुठल्याही कोहेरेंट सोर्सला तयार करत नाही आहे. ठीक आहे ना, कोण आहे तर ते आपल्या या ठिकाणी तर प्रिझम आहे. लक्षात ठेवा, ही प्रिझम एक असा घटक आहे जे या ठिकाणी आपल्याला सांगलं जातं की याच्यामध्ये कोहेरेंट व्हॅल्यू नाही होत राहतात. ठीक आहे ना, चला पुढे जाऊया. या ठिकाणी अंडरलाईन करून ठेवूया. ओके, पुढे द बेंडिंग ऑफ बीम ऑफ लाईट अराउंड कॉर्नर्स ऑफ द ऑप्टिकल सिस्टम, हे डायफ्रॅक्शनची डेफिनेशन आहे. इट इज नोन एज द डायफ्रॅक्शन. ओके, आज जर तुम्ही रिव्हिजन केला असेल तर तुम्हाला कळेलच पटापट. या ठिकाणी पुन्हा एक साईन, हा मी क्लासमध्ये पण घेतलेला उदाहरण आहे. त्या ठिकाणी हे अशा प्रकारचं एक्झाम्पल तुम्हाला घेतलं होतं, म्हणजे लॅम्बडा ऑफ द रेड वेव्हलेंथ 3/2 लॅम्बडा आपल्याला या ठिकाणी दिले गेलेलं आहे. लॅम्बडा जे वेव्हलेंथ मध्ये मोडलं जातं, हा व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 6600 AU. हे जर कोइन्साइड होतं मॅक्झिमम आणि मिनिमम, फर्स्ट मॅक्झिमम ऑफ द सम अदर लॅम्बडा इज, या ठिकाणी आपल्याला लॅम्बडा काढायला सांगितलं होतं. लॅम्बडाचा फॉर्म्युला या ठिकाणी हा वाला आहे. या फॉर्म्युला व्हॅल्यू पुट करायची आणि आपला आन्सर फाइंड आउट करायचं. ठीक आहे, आता व्हॉट इज द शेप ऑफ द वेव्ह फ्रंट ऑन द अर्थ. बघा, ऑन अर्थ फॉर द सनलाइट, तर ती सर्व लाईन वाली असते. ठीक आहे ना, एक वन वर्ड आहे त्याच्यामुळे काही हरकत नाहीये. याच्यामध्ये बघा डबल स्लिट यंग्स एक्सपेरिमेंट आहे. हे दिलेला गेलेला प्रश्न असतो. इथं मला फिफ्थ मिनिमम काय विचारलं? फिफ्थ मिनिमम दिलेला आहे 2n
वन म्हणजे जे दिलं गेलेलं आहे ना तो तुमचा एन असतो. हा जो दिलेला आहे ना तुमच्याकडे एन दिलेला, एन किती दिलेला आहे 5, बरोबर 2n5. आणि बाकीचे जशाला तसं, म्हणजे आपला आन्सर काय येणार 9/2 लॅम्बडा. म्हणजे कसं, तर फॉर्म्युलाच आहे याचा डेल्टा एल बरोबर 2n-1. प्रश्नामध्ये सांगितलं विच करस्पॉन्डिंग ऑफ द मॅक्सिमम 5, म्हणजे या ठिकाणी 2 × 5 - 1, 5 दुनी 10 वजा 1 म्हणजे किती 9. आणि फॉर्म्युल्याच्या बाहेर कोण आहे आपल्याकडे λ/2, जशाला तसं इथं लावून टाक λ/2 हे ना, म्हणजे लाईन λ/2. हे तुमचा आन्सर या ठिकाणी बघायला मिळेल. पुढे बघा, या ठिकाणी रेशिओ विचारले, इंटेन्सिटी ऑफ द रेशिओ म्हणजे ही आय ऑलवेज माहित असेल तुम्हाला. हे कशाचा फॉर्म्युला आहे ते आय इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू ए स्क्वेअर है ना. इंटेन्सिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर ऑफ एम्प्लिट्यूड असं वाक्य आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला जे मिळणार I1/I2 बरोबर A1 चा वर्ग A2 चा वर्ग. A1 किती आहे 25 आणि हे किती आहे 1. 25 वर्गमूळ किती 5 आणि 1 वर्गमूळ किती 1, म्हणजे 5/1. आपला रेशो जरी बघितलं याचं तर 5/1 येतो है ना, 5/1. पुढे जाऊया बघा, Y2 light source must be equal intensity to obtain the well defined interference pattern. या ठिकाणी सांगितलं गेलेलं इंटेन्सिटी किंवा इंटरफरन्स ऑफ द पॅटर्न विचारलेला आहे. म्हणजे याच्यामध्ये दोन गोष्टी लक्षात ठेवा, एक तर डार्क फ्रिंग असतो आणि दुसरा म्हणजे कोणता फ्रिंग असतो. इथं बघा, एक डार्क फ्रिंग विल बी द मॅक्सिमम, बरोबर आहे ना, डार्क जो असतो. आणि जे डार्क फ्रिंग्स मधला जो इंटेन्सिटी बघा 0 अँड द कॉन्ट्रॅक्ट बिटवीन द ब्राईट अँड डार्क फ्रिंग्स इज मॅक्झिमम. बघा, दोन जण असतात, एक तर डार्क एक तर ब्राईट, दोघांची इंटेन्सिटी आपल्या या ठिकाणी विचारलेली आहे. तर ते लक्षात ठेवा, या दोघांमध्ये जे इंटेन्सिटी आहे ना ती ऑलवेज पहिल्यांदा 0 होते, मग ती पुढे जाऊन वाढत असते. ठीक आहे. पुढे बघा, व्हॉट इज द रिलेशन बिटवीन द फेज डिफरन्स. आता फेज डिफरन्स म्हणजे कोण आपल्याकडे राहणार आहे, म्हणजे डेल्टा फाय. आणि ऑप्टिकल पाथ म्हणजे कोण, आता जे तुमच्याकडे असणार एन इंटू डेल्टा एक्स, जो डिस्टन्स मोजलं जातं ऑप्टिकल पाथ म्हणजे रस्ताना. तर त्या ठिकाणी बघा, हा तुमचा फॉर्म्युला आहे, हा बॉक्स मध्ये आपण इथे केलेला डेल्टा फाय बरोबर ω/c इंटू एन डेल्टा एक्स. असं नाहीये की ω5 जो डॅश दिला डॅशची गरज नाहीये, डायरेक्ट ω5 लिहिलं तरी तुम्हाला तेच आन्सर मिळणार आहे. ओके, पुढे जाऊया. या ठिकाणी जी सी दाखवली ती स्पीड ऑफ द लाईट आहे. ओमेगा हे अँग्युलर, हे जे आहे हे अँग्युलर कोण आहे, अँग्युलर फ्रिक्वेन्सी. स्पीड ऑफ द लाईट अँड डेल्टा एक्स द ऑप्टिकल पाथ एवढा आहे. एन हे लक्षात ठेवा, एन डेल्टा एक्स हे जे आहे ते ऑप्टिकल पाथ आहे. ओके, ऑप्टिकल पाथ लक्षात ठेवा. चला पुढे जाऊया आपण. व्हॉट शुड बी द स्लिट विड्थ ऑफ द, हे बघा हे फिनो, जसं की हे लॅम्बडाचा रिलेटेड आहे प्रश्न, याच्यामध्ये काहीच नाहीये. तुम्हाला विचारलं की सिंगल स्लिट इल्युमिनेटेड बाय द लाईट ऑफ द वेवलेंथ विचारलं, तर लक्षात ठेवा याच्यामध्ये जे डायफ्रॅक्शन आहे ना सिंगल स्लिट वाले ते आहे ना प्रोनाउन्स्ड डायफ्रॅक्शन असतात. कोणते असतात, प्रोनाउन्स्ड डायफ्रॅक्शन. बघा, हा सीईटीला रिकामी जागा सुद्धा आलेली आहे, लक्षात ठेवा. मी जी बॉक्स बनवलं ती वाली. या ठिकाणी नेक्स्ट बघा, या ठिकाणी सांगितलेलं आहे वेवलेंथ आपल्याला सिंगल स्लिट डायफ्रॅक्शनचं मिनिमम 45 डिग्री अँगल दिलेला आहे. इथं साइन थिटा बरोबर λ/, हा फॉर्म्युला आहे. थिटा तुमच्याकडे 45 आहे, साइन 45 1/√2 आहे. म्हणजे या ठिकाणी आपल्याला a/a म्हणजे आपल्याला a भागिले जरी लॅम्बडा विचारलं तर आपल्याला वर्गमुळात 2/1 हा आपला रेशो आहे. ही तुम्हाला या ठिकाणी आन्सर बघायला मिळेल. ठीक आहे. बघा आता सेकंडरी सोर्स ऑफ लाईट काय आहे. सेकंडरी सोर्स ऑफ लाईट म्हणजे काय, आता डेफिनेशन सगळ्या, आता हायजन प्रिन्सिपल काय हे आपण सर्व शिकवलेले आहेत. याच्यामध्ये लक्षात ठेवा, सेकंडरी सोर्स ऑफ लाईट आहे डू नॉट प्रोड्यूस द लाईट. इथं आपण महत्वाची लाईन अंडरलाईन करूया. हे बघा, डू नॉट प्रोड्यूस द लाईट ऑफ देअर ओन. बघा, स्वतः ते काय होऊ शकत नाही, लाईट प्रोड्यूस करू शकत नाहीये. त्याच्यामध्ये मून बघा, प्लॅनेट बघा, ऑब्जेक्ट बघा, हे वेगवेगळे ऑब्जेक्ट येतात या ठिकाणी. ठीक आहे. हायजन प्रिन्सिपल आहे, हा बोर्डासाठी महत्वाचा क्वेश्चन आहे 2023 मधल्या. ठीक आहे. त्यानंतर प्रॉब्लेम आहे, प्रॉब्लेम तर सर्व आपण घेतलेले आहेत बाळांनो, व्यवस्थित बघा. या ठिकाणी लागणारा फॉर्म्युला हा आहे. या ठिकाणी कन्वर्जन करता आलं पाहिजे. ही येथून एवढी जी व्हॅल्यू आहे A.U याची व्हॅल्यू किती असते, 10⁻⁻10 असते. आणि लक्षात ठेवा, सेंटीमीटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करणं खूप महत्वाचं असते. जे सेंटीमीटरमध्ये दिलेली व्हॅल्यू आहे ती मीटरमध्ये आलीच पाहिजे.
नाही तर प्रॉब्लेम रॉंग होऊ जाईल, कारण काही गोष्टी प्रश्नामध्ये सगळ्या दिलेल्या असतात मीटरमध्ये आणि काहीच अशा असतात ते सेंटीमीटरमध्ये असतात, त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करून घेत चला. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. या ठिकाणी हे 4 कंडिशन सांगितलं. हा बी प्रश्न बोर्डासाठी एक्झाम म्हणजे महत्वाचा आहे. हा वाला जो क्वेश्चन नंबर 3 आहे, हा बी 2023 साठी महत्वाचा आहे, कारण की आतापर्यंत कंडिशन विचारल्या नव्हत्या, परंतु गेल्या 2 वर्षा मागच्या याच्या पेपरमध्ये ह्या कंडिशन मोस्ट इम्पॉर्टंट ठरलेल्या आहेत. ठीक आहे, चला पुढे जाऊया आपण याच्याच सानिध्यावरून. हे तुमचं आहे डायग्राम. इट इज द बायप्रिझम एक्सपेरिमेंट शोविंग द रिजन ऑफ द इंटरफरन्स. बोर्ड एक्झाम मध्ये ही डायग्राम आतापर्यंत विचारलेली नाहीये, पण एकदा सप्लिमेंटरीला पेपरला विचारलेली आहे, जे आपण सप्लिमेंटला राहतो त्या डायग्राम मध्ये. तर लक्षात ठेवा डायग्राम काढायची आहे. याच्यामध्ये की सोर्स आहेत बायप्रिझम, रिजन ऑफ द इंटरफरन्स विथ स्क्रीन. ठीक आहे, ऑप्टिकल पाथ काय आहे, ऑप्टिकल पाथ डायफ्रॅक्शन ऍक्च्युअल पाथ काय असतं हे या ठिकाणी सांगितलेलं आहे. म्हणजे ऍक्च्युअल जे डिस्टन्स कव्हर करे व्हेन अ वेव्ह ट्रॅव्हल अ डिस्टन्स डेल्टा एक्स थ्रू द मीडियम हॅविंग द रेअर फ्रॅक्शन ऑफ इंडेक्स एन फेज चेंज बाय द सेम अमाउंट ऑफ. म्हणजे या ठिकाणी विचारलेल्या प्रत्येक गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. एन डेल्टा एक्स काय आहे, आपण आताच बघितलं होतं की सी कोण आहे, डेल्टा कोण आहे, एन डेल्टा एक्स कोण आहे. ठीक आहे, लक्षात ठेवा हे त्याचं फॉर्म्युला आहे, बरोबर आहे का, व्हॅक्यूमच्या रिलेटेड, व्हॅक्यूम आणि मीडियमच्या रिलेटेड. ओके, पण लक्षात ठेवा डी व्हॅक्यूम हे ऑप्टिकल पाथ असते. ओके, बोर्ड एक्झाम मध्ये ह्या फ्रेस्नल डायफ्रॅक्शन आणि फ्रेंड्स-होफर डायफ्रॅक्शन हे बी यावर्षी थोडंसं महत्वाचा प्रश्न आहे. या दोघांचा डिफरन्स पण विचारला जाऊ शकतो, कारण की या चॅप्टर मध्ये थोडं महत्वाचं सगळे सेक्शन दिले गेलेले आहेत. मॅक्झिमम आपण 6 बी पॉईंट्स लिहू शकतो. 6 पॉईंटची गरज नाहीये, कारण की 2 मार्काच्या हिशोबाने या ठिकाणी 4 पॉईंट व्यवस्थितपणे देण्यात आलेले आहे. बघा इथे डबल स्लिट एक्सपेरिमेंट दाखवलेला आहे आणि सिंगल स्लिट. या दोघांमध्ये वेगवेगळे डायमेन्शन ऑफ द स्लिट, त्यांची साईज किती असतं, पुढचा जो पेज आहे त्याच्यानंतर त्यांचा फॉर्म्युला काय आहे, त्यांची विड्थ किती असतं, फेज डिफरन्स किती आहे, काही नाहीये, अँग्युलर पोझिशन किती आहे, पाथ डायफ्रॅक्शन किती आहे, डिस्टन्स फ्रॉम द सेंट्रल ब्राईट स्पॉट किती आहे. मिनिमम आपल्याला यापैकी 3 मार्काला 6 पॉईंट लिहिता आले पाहिजे. ओके, 6 पॉईंट आर रिक्वायर्ड. ओके, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर आपण पुढे जाणार आहोत. क्वेश्चन नेक्स्ट वाला प्रॉब्लेम दाखवलेला. या ठिकाणी मी तुम्हाला लॅम्बडा काय काढायचंय, मीडियम काढायचं. यामध्ये याचा अर्थ असा आहे की वेवलेंथ काढायचं, वेवलेंथ इन मीडियम पासिंग थ्रू द युनिफॉर्म रिलेटेड द क्वेश्चन. ओके, पुढे जाऊया. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे. या ठिकाणी हा पण क्वेश्चन कशाचा रिलेटेड आहे, N1 D1 आणि N2 D2. या ठिकाणी तुम्हाला रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे, फक्त ऑप्टिकल पाथ इन मीडियम सेकंड हे फाइंड करायचं आहे. असा प्रॉब्लेम आपण बुक्स मध्ये म्हणजे आपण सॉल्व्ह करून घेतलेला आहे. 3 मार्काच्या क्वेश्चन मध्ये सगळ्यात महत्वाचा व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन ह्या पूर्ण चॅप्टर मधला हॅशटॅग वाला क्वेश्चन आहे. हॅशटॅग वाला कारण का हा थोडं किचकट असल्यासारखं आहे, पण तेवढा नाहीये हे. आणि याच्यानंतर एक डबल स्लिट एक्सपेरिमेंट तो एक पाहणार आहोत आपण. बघा ही डायग्राम माहित आहे, या डायग्राम मध्ये फक्त एवढं माहित पाहिजे की किती घटक यायले याच्यामध्ये. पूर्ण ट्रायंगल या डायग्राम मध्ये काय माहित पाहिजे, एक तर तुम्हाला कोणता आहे ट्रायंगल ते माहित पाहिजे आणि ट्रायंगलच्या रिलेटेड पूर्ण माहिती पाहिजे. बघा एक तर तुम्हाला याच्यामध्ये कोणता ट्रायंगल वापरला ते माहित पाहिजे, कोणते 2 ट्रायंगल आहे ते माहित पाहिजे, त्याची सेम हाईट, त्यांच्यामध्ये सेम असणार हायपोटेनियस हे बघायला लागेल. 90 कोणता आहे, 91 आर कोणता, इन्सिडेंट कोणता आहे, रिफ्रॅक्टिव्ह कोणते आहे, या सगळ्याला एकत्रित करून हा आपण याची थिअरी लिहित आहोत. सगळ्यात महत्वाचा पार्ट म्हणजे इथून याचा एवढाच आहे जो आपण इथं मी आता दाखवत आहे. कारण की ट्रायंगल इक्वल दाखवल्यानंतरच तुम्ही त्याचे कुठले 2 पोझिशन इक्वल दाखवू शकता, तेव्हाच तुमचा हा ट्रायंगल काय होतो इथं सॉल्व्ह होत असतो. ठीक आहे, म्हणजे 90 मायनस आर आणि 90 मायनस आय हे 90 90 करतात, मायनस मायनस करतात, म्हणजे इन्सिडेंट बरोबर रिफ्लेक्टेड. नियमच आहे, येणारा किरण म्हणजेच जाणारा, जेवढे येतात तेवढे जातात, इन्सिडेंट रे आणि रिफ्लेक्टेड रे. चलो आगे जाएंगे. ही थिअरी खूप महत्वाची आहे. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट विथ द नेट लेवल डायग्राम. हे बघा ही डायग्राम आहे, ही आहे तुमची यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट. याच्यामध्ये तुम्हाला डायग्रामच्या रिलेटेड पूर्ण थिअरी लिहावे लागेल, तेव्हाच तुम्हाला याला 3 मार्क मिळणार, नाही तर अन्यथा नाहीये. याच्यामध्ये पण किती सोर्स आहे काही नाही हे माहित असायला पाहिजे. फ्रान्स-होफर डायफ्रॅक्शनची डायग्राम दाखवतो, त्याच्यानंतर त्याची थिअरी. ही वाली डायग्राम आहे सेट ऑफ द फ्रान्स-होफर डायफ्रॅक्शन. या डायग्रामच्या रिलेटेड तुम्हाला प्रश्न बोर्डामध्ये विचारले जाऊ शकतात. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला नेक्स्ट क्वेश्चन दिलेला आहे. या ठिकाणी सांगितलंय की कॉन्झिक्युटिव्ह ब्राईट फ्रिंग्स, म्हणजे जे कॉन्झिक्युटिव्ह असतात ब्राईट फ्रिंग्स वाले, ब्राईट म्हणजे काय, जास्तीत जास्त प्रकाशित होईल त्यांच्याकडचा हा क्वेश्चन आहे. याच्यामध्ये किती चेंजेस होतो, किती mm चा बदल होतो, 0.00 nm, 0.005. कारण की
सांगणं असं आहे की याच्यामध्ये बदलाव होणारच, म्हणजे लॅमडा बी काढल्यानंतरचा फॉर्म आहे. लॅमडा बी काढणं म्हणजे काय, इथं आपल्याला चेंज इन डायमेन्शन काढायचं, डिस्टन्स बिटवीन द स्ट्रिंग, डिस्टन्स बिटवीन द स्ट्रिंग, दोन स्ट्रिंग मधला फरक काढल्यानंतर हा क्वेश्चन होता. ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काढायचं आहे विड्थ ऑफ द सेंट्रल मॅक्झिमा. मॅक्झिमाचा फॉर्म्युला इथं वापरायचा आहे. म्हणजे मॅक्झिमम म्हणजे कोण, WC बरोबर कोण, 2 लॅमडा बाय डी, नाही 2 लॅमडा डी बाय स्मॉल ए, बरोबर आहे. स्मॉल ए हा भागाकार आहे त्याचा. त्याच्यानंतर नेक्स्ट फॉर्म्युला बघा, हे 2 लॅमडा डी बाय स्मॉल ए, सेम क्वेश्चन आहे मागचा आणि पुढचा. याच्यामध्ये थेरोटिकल पार्ट खूप आहे, त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. आणि हे 4 मार्काचे क्वेश्चन म्हणजे काय, या चॅप्टर मध्ये सगळ्यात हटके काय आहे ना, सबसे अलग क्या बात आहे. आता जे अलग आहे, ज्यात वेगळं आहे, हे जे वेगळा घटक आहे ना, तो आपण या ठिकाणी बघूया. हे डबल स्लिट एक्सपेरिमेंट आहे. आपण हे खूप भयानक पद्धतीने आपण आपल्या क्लासरूम मध्ये सॉल्व्ह करून घेतलेलं आहे. ठीक आहे ना. थोडंसं मन डाऊनची डायग्राम काढायला शिका. डायग्राम काढल्यानंतर कोण इन्सिडेंट व्हायला, कोण रिफ्लेक्टेड व्हायला आणि कोण ट्रान्सफर व्हायला, आणि कोण याच्यामध्ये आहे आणि कोण याच्यामध्ये नाही, ह्या सगळ्याचा अभ्यास या ठिकाणी रियांक्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट मध्ये केला जात असतो. ज्यामध्ये इथेही 2 सोर्स आहे, S1 S2, ते पॅरलली पुढे जात असतात, ते बी एकदा स्क्रीनवर पडतात. ह्या सगळ्या गोष्टी बघा एकदम स्लोली व्यवस्थित हे आपल्या नोटबुक मध्ये लिहिलंय बाळांनो. जर तुमच्याकडे वेळ असेल तुम्ही बघू शकता, ज्यांच्याकडे नाहीये त्यांनी युट्यूब चॅनल लवकरच याच्या व्यवस्थितपणे व्हिडिओ येतील, पण थोडंसं वेट अँड वॉच. ओके. कारण की आता थोडंसं महत्वाच्या क्वेश्चनचा भाग चालू असल्यामुळं आपण हे जेवढं घेत आहोत. ठीक आहे. आता बघितलं असेल तर पुढे जाऊ. याच्या कंडिशन सुद्धा इथं महत्वाच्या आहेत. प्रत्येकाच्या कंडिशन असणं गरजेचं आहे. कारण मॅक्झिमा आणि मिनिमा ही दोन गोष्टी कशा ओळखायच्या हे याच्या कंडिशनवर डिपेंड असतं बाळांनो. ठीक आहे ना. पुढे बघा, हे कंडिशन झाल्यानंतर एक नवीन क्वेश्चन आहे. एक्स, हे बघा, हे फ्रान्स होपर डायफ्रॅक्शन ऑफ अ सिंगल स्लिट. हे आता अगोदर डबलच होतं ना, हे सिंगल स्लिट वाला आहे. म्हणजे याच्यामध्ये येणारी जी किरणाचा थोडा भाग गायब केला जात असतो, आणि त्याच्यानुसार हे या ठिकाणी आपल्याला कन्सिडरेशन आलेलं आहे. ठीक आहे. तर लक्षात ठेवा, हे 4 मार्कामधला क्वेश्चन आहे. याची पोझिशन ऑफ द सेंट्रल मॅक्झिमा कोण आहे, पोझिशन ऑफ द सेकंडरी मिनिमा कोण आहे, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी अभ्यास केला जात असतो. आणि त्यानंतर हा फॉर्म्युला इथं त्यासाठी दिला जात असतो. म्हणजे काही मुलांकडे वेगळं असतं तर काही मुलांकडे वेगळं असतं. ठीक आहे ना. चला पुढे जाऊया आपण व्यवस्थितपणे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आपला आहे इंटरफरन्स काय असते. ठीक आहे ना. आता इंटरफरन्स म्हणजे काय, मॉडिफिकेशन ऑफ द इंटेन्सिटी ऑफ द लाईट. बरोबर आहे ना. ऍट द प्रोड्यूस्ड, हे जे लाईट आहे वेगवेगळी ही प्रोड्यूस कशा प्रकारे होते, का होते, याचा या ठिकाणी अभ्यास दिला. याचं कन्स्ट्रक्शन आहे आणि याचं रिस्पेक्टिव्ह इंटरफरन्स खाली दाखवलेला आहे की डायग्राम मध्ये. डायग्राम थोडीशी ऍडजस्टेबल काढा, जशी आली तशी काढा, असं नाहीये की एक्झॅक्ट आलीच पाहिजे. ओके. या ठिकाणी हे इंटरफरन्सचं एक तुमच्याकडे काय कन्स्ट्रक्शन आहे आणि त्याची वर्किंग थोडीशी, जे आता इथं 2 सोर्स ऑफ लाईट कॅन बी दाखवलेली आहे. ठीक आहे ना. हे थोडंसं, हे पण थोडंसं वाचून घ्या, रीड केअरफुली. कारण की रीड केअरफुली म्हणजेच काय, हा पेपरला येऊ शकतो. सध्याला कसं आहे, मगरमच्छ की आंसू कसं असतं तशा प्रकारचं आहे. आता काय नाही वाटत, जेव्हा जीव जाईल तेव्हाच कळत असतं. ठीक आहे ना. लक्षात ठेवा, अशा प्रकारचा हा छोटासा एक व्हिडिओ आहे, ते तुम्हाला आवडेलच. तुमच्या मित्रांना शेअर करा. बाकीचा भाग आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया बाळांनो. ओके.